मुंबईची ओळख आणि पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेल्या प्रसिद्ध जुहू चौपाटीवर गेल्या महिनाभरापासून कचऱ्याचं भयंकर मोठं साम्राज्य पसरलं होतं। लोकशाही मराठीनं या गंभीर आणि विदारक परिस्थितीचा सलग 36 दिवस पाठपुरावा करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। अखेर लोकशाही मराठीच्या बातमीची धडक दखल घेत प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग आलीय। आज महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या थेट पुढाकारानं जुहू समुद्रकिनारी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। पाहूया त्यावरच लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। जुहू चौपाटीवर 36 दिवसांनंतर अखेर प्रशासनाला जाग। लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका। सिद्धेश कदमांनी पालिका अधिकाऱ्यांना झापलं। जुहू चौपाटीवर गेल्या महिन्याभरापासून कचऱ्याचं भयंकर साम्राज्य पसरले होते। लोकशाही मराठीने या गंभीर आणि विदारक परिस्थितीचा सलग 36 दिवस पाठपुरावा करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। स्थानिक नगरसेवक, स्थानिक आमदार आणि मुंबईचे महापौर रितू तावडे यांनी पालिका अधिकाऱ्यांना अनेकदा निर्देश देऊनही पालिकेच्या ढिम्म प्रशासनाला जाग आली नव्हती। महापौरांना के वेस्ट पालिका कार्यालयाला पत्र पाठवून जुहू चौपाटीवर कचऱ्याची साफसफाई करण्यासाठी तातडीने अधिकची यंत्रणा आणि मनुष्यबळ वापरण्याचे निर्देश दिले होते। मात्र के वेस्टच्या सहाय्यक आयुक्तांनी महापौराच्या पत्राला केराची टोपली दाखवली। लोकशाही मराठीने सातत्याने या गंभीर विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता। चौपाटीवर येणारे पर्यटक आणि स्थानिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाही लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची बाब अनेकदा समोर आणली। लोकशाही मराठीच्या या पाठपुराव्याबाबत अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांनी कौतुक करत त्यांच्या परीने चौपाटी स्वच्छ करण्याबाबत आवाज उठवला होता। मात्र ढिम्म प्रशासनाने सातत्याने या गंभीर विषयाकडे पावसाचे कारण देत दुर्लक्ष केले। समुद्राला मिळणाऱ्या नाल्यांचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता समुद्रात सोडले जाते। त्यावर जाळ्या बसवण्याबाबत स्थानिक आमदार अमित साटम यांच्याकडेही पाठपुरावा केला होता। मात्र केवळ आश्वासनांपलीकडे काहीही हाती न लागल्याने चौपाटीवर येणारे पर्यटक आणि स्थानिकांनी गेले अनेक दिवस कचरा आणि त्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागला। लोकशाही मराठीने सातत्याने मोहिमेचा पाठपुरावा केल्यानंतर चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेदरम्यान प्रत्यक्ष पाहणी करताना किनाऱ्यावरील कचरा आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा पाहून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी उपस्थित महापालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली। सिद्धेशजी, खरं तर लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत तुमचं। आज मागच्या 36 दिवसांपासून आम्ही ही सगळ्या सत्य परिस्थिती दाखवत आहोत, पालिका प्रशासनाला जाब विचारत आहोत। तुम्ही पुढाकार घेतलात, या सगळ्याची दखल घेतलीत, आज स्वच्छता मोहीम तुम्ही करत आहात। काय नेमकी याची यामागची भूमिका आहे? मला वाटतं की आम्ही एक पर्यावरण प्रेमी म्हणून या ठिकाणी आलेले आहोत, नाही एमपीसीबीचा अध्यक्ष किंवा आम्ही कुठलेही महानगराचे पदाधिकारी। आमची पर्यावरण प्रेमाची सुरुवातच बीच क्लीन पासून झालेली आहे आणि एक मुंबईकर म्हणून खरोखरच दुःख होतंय जेव्हा मुंबईचा बीचची अवस्था जेव्हा मी अशी पाहतोय। पण ह्याला मला वाटतं महानगरपालिकेला दोष देऊन काही अर्थ नाहीये, एमपीसीबीला दोष देऊन काही अर्थ नाहीये। आपण स्वतः नागरिक म्हणून आपण पर्यावरणासाठी काय करतोय हे आपण विचार केला पाहिजे। ज्या दिवशी सगळे जेनजी ज्या दिवशी जागे होतील पर्यावरणाचे जतन करण्यासाठी, त्यावेळेला मला वाटतं प्रशासनाला खरी जाग येईल आणि मला वाटतं ती वेळ आलेली आहे। सगळ्या युवकांनी सुद्धा जोपर्यंत एक मुव्हमेंट होत नाही एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी, तोपर्यंत प्रशासन मध्ये आम्ही असो किंवा महानगरपालिका असो कोणी असो आम्हाला जाग येणार नाही। म्हणून आज मी एक मुंबईकर म्हणून आणि एक मिलेनियल म्हणून माझ्या मुंबईच्या बीच हे स्वच्छ, सुंदर आणि पुढच्या पिढीला कसे असावे त्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। 36 दिवस उलटूनही एवढ्या महत्वाच्या पर्यटन स्थळाची ही अवस्था कशी, असा सवाल करत त्यांनी प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली। तसेच या पाहणीत निदर्शनात आलेल्या त्रुटी आणि निष्काळजीपणा संदर्भात संबंधित दोषींवर व जबाबदार घटकांवर तात्काळ कडक कारवाई करण्याचे थेट आदेश सिद्धेश कदम यांनी पालिका प्रशासनाला दिले। विस्तीर्ण चौपाटीवर कचरा न टाकण्याबाबतचा एकही फलक नसल्याने पुढील 48 तासाच्या आत पालिकेने संपूर्ण जुहू चौपाटी परिसरात कचरा न टाकण्यासंबंधीचे स्पष्ट आणि कडक नोटीस बोर्ड लावावेत असे निर्देश देण्यात आले। लवकरात लवकर पुढच्या 48 तासात त्यांनी या ठिकाणी सूचनेचे फलक कृपया लावून घ्यावे अशी मी त्यांना या ठिकाणी सूचना करतो। पुढच्या आठवड्यात एक आढावा बैठक घेऊन त्या यंत्रणेमध्ये अजून
काय सुधार केला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही ते बैठक घेऊ आणि त्यांना कडक सूचना आम्ही पालिकेने या ठिकाणी देणार आहोत. की परिस्थिती खरंच वाईट आहे आणि जसं आपण म्हणालात की या ठिकाणी जे पर्यटक येतात, पर्यटकांना मुंबईचं हे चित्र एक मुंबईकर म्हणून मला ते दाखवायचं नाहीये आणि ते चित्र कसं बदललं पाहिजे त्याच्यावर आम्ही पालिका आणि सगळे प्रशासन म्हणून एकत्र मिळून काम करू. लोकशाही मराठीच्या सलग पाठपुराव्यामुळे अखेर जुहू चौपाटीने मोकळा श्वास घेण्याची सुरुवात केली. गेले 36 दिवस जुहू चौपाटीवर सातत्याने वार्तांकन करत लोकशाही मराठीने तेथे येणारे पर्यटक आणि स्थानिकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दात आदेश दिल्यामुळे आता चौपाटी स्वच्छ राहील अशी अपेक्षा आहे. मुझे तो बहुत ज़्यादा इम्प्रूवमेंट नहीं दिख रहा है क्योंकि मैं रेगुलर विजिटर हूँ, बीच पे आती हूँ. वैसे ही जब चलना पड़ता है तो आपको एक बार देखना पड़ता है कि आपका पैर कहीं कचरे में तो नहीं जा रहा है. एंड यहाँ पे हम बीच पे आते हैं जस्ट बिकॉज कि हमको फ्रेश एयर मिलेगा, फ्रेश ऑक्सीजन मिलेगी, हमको अच्छा व्यू मिलेगा. बट यहाँ पे आने पे सीन एकदम डिफरेंट ही हो जाता है हमारा. यहाँ पे सारी तरफ कचरा ही कचरा है. यहाँ पे आने पे तो ऐसा बिल्कुल भी नहीं लग रहा है कि कुछ क्लीनलीनेस पे काम हो रहा है. और मैन पावर एम्प्लॉयमेंट करने की जरूरत है और ज्यादा पब्लिक इन्वॉल्वमेंट करने की जरूरत है. इतना सारा फंड मिलता है, आप लोग लगाओ ना, यहाँ पे फाइन लगाओ सब, तो लोग मानेंगे. अदरवाइज कुछ होने वाला नहीं है. सिचुएशन जैसे के जैसे गंदा ही रहने वाला है. ये क्या बोलते हैं, क्लीन इंडिया करके क्या मिल रहा है मुझे पता नहीं चल रहा है. आप देख लो यहाँ पे सब दिख रहा है. और जू पे तो कहीं पे भी मुझे डस्टबिन नहीं दिखाई दिया आज तक. तो लोगों को अवेयर करना भी जरूरी है. अवेयर करने से ज्यादा आप फाइन लगा दो तो वो लोग सुधर जाएंगे अपने आप. अदरवाइज ये नहीं होने वाला. और बीएमसी क्या कर रही है मुझे नहीं पता है. गटर भी खुले पड़े हैं तो ये कचरा तो बहुत छोटी बात है उसके लिए. जो भी पॉलिटिशियन है वो झाड़ू कहाँ लगाते हैं, जहाँ साफ जगह होता है झाड़ू लगाते. वैसे भी ये बेचारे जो है वो जेन्युइनली काम करते. एक गाड़ी से इतने बड़े जू में कैसे साफ होगा बताओ. रोज अभी वॉक करने भी आते हैं तो ये हम लोग को फेस करना ही पड़ता है ये दिक्कत. हम लोग अच्छे सांस लेने के लिए, ब्रीथ करने के लिए आते हैं तो ये प्लास्टिक ब्रीथ करके जाएंगे. व्हाट इज द यूज ऑफ दैट. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलाय. आता केवळ दाखवण्यापुरती स्वच्छता मोहीम न राबवता पालिकेने यावर कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना करील अशी अपेक्षा आहे. जुहू चौपाटीवरील कचऱ्याचा मुद्दा लोकशाही मराठीने गेल्या 36 दिवसांपासून लावून धरलाय. याबाबत पालिकेला जाब विचारला असता पावसामुळे कचरा अधिक येत असल्याचे थातूरमातूर कारण पालिकेकडून वारंवार देण्यात आले होते. मात्र हा कचरा समुद्रात जाण्यापासून त्याला रोखण्याची कोणतीही यंत्रणा आज मितीस पालिकेकडे नाही. हे मुंबईकरांचे दुर्दैव म्हणावं लागेल. लोकशाही मराठीने मुंबईच्या महापौर आणि पालिकेच्या आयुक्तांना लोकशाही मराठी सोबत चौपाटीवर येण्याचे खुले आवाहन केले होते. स्थानिक नगरसेविका आणि आमदार यांनीही या गंभीर प्रकरणाची योग्य दखल अद्याप घेतलेली नाही. यावरून पालिकेची याबाबतची अनास्था अधोरेखित झाली. मध्यंतरी पालिकेने खोटा दावा करत पालिका स्वच्छ असल्याचे धादांत खोटे हे ट्विट केले होते. जुहू चौपाटी मुंबईच्या पर्यटनातील महत्त्वाचे स्थान आहे. शिवाय येथे शेकडो नागरिक सकाळी व्यायामासाठी येतात. चौपाटीच्या किनारी मोठी वस्ती आहे. या सर्वांना या कचऱ्याचा आणि दुर्गंधीचा सामना अनेक दिवस करावा लागतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांच्या आदेशानंतर आता तरी संबंधित खात्याचे लोकप्रतिनिधी या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने कारवाईचे आदेश देतील का? जुहू चौपाटीवरील संपूर्ण किनारा स्वच्छ होईल का? याकडे संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष लागलंय. मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.